राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. असत्यमेव जयतेचा पुढच्या भागामध्ये आपण सरस्वती नदीला ऋग्वेदामध्ये किती महत्व आहे याच्याबद्दल बघणार आहोत. ऋग्वेदामध्ये आलेल्या भौगोलिक उल्लेखांवरून या प्राचीन ग्रंथाची निर्मिती सरस्वतीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या ऋषींनी केलेली आहे हे स्पष्ट आहे. या भागाचे भौगोलिक वर्णन, कुरुक्षेत्रासारख्या स्थानांचा उल्लेख यावरून ऋग्वेदाची निर्मिती सध्याच्या हरियाणामध्ये झालेली असे दिसते. सरस्वतीच्या किनाऱ्यावरील या प्रदेशाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये ब्रह्मवर्त असा केला गेलेला आहे. ऋग्वेदातील नदीस्तुतीमध्ये पूर्वेकडील गंगेपासून पश्चिमेकडील सिंधूपर्यंत सर्व नद्यांचा ओळीनं उल्लेख केला गेलेला आहे. यावरून पूर्वेकडं दृषद्वती व यमुना तर पश्चिमेकडं शुतुद्री यांच्यामध्ये सरस्वती वाहत होती असं वर्णन केलेलं आहे, जे सध्याच्या घग्गर हाकराच्या कोरड्या पडलेल्या पात्रांशी तंतोतंत जुळतं. यावरूनही सध्याच्या घग्गर हाकराचे कोरडे पडलेले पात्र हाच प्राचीन सरस्वती नदीचा प्रवाह होता हे सिद्ध होतं. ऋग्वेदामध्ये इतर कुठल्याही नदीपेक्षा सरस्वतीबद्दल अधिक प्रेम, आत्मीयता, भक्तिभाव आणि आदर दिसून येतो. नद्यांमधील सर्वश्रेष्ठ, सर्वाधिक पवित्र, जीवनदायिनी, वैदिक आर्यांचे पोषण करणारी अशा शब्दात सरस्वतीचं वर्णन ऋग्वेदामध्ये जागोजागी आढळतं. सरस्वतीची भव्यता आणि तिच्या प्रवाहाची शक्ती याचं वर्णन मोठमोठ्या पाषाणांना कमळाच्या देठाप्रमाणे सहज मोडून टाकत ती हिमालयातून अवतरते या शब्दात केलेलं आहे. वैदिक ऋषी गुत्समद तिचे गुणगान करताना म्हणतात, तू सर्वश्रेष्ठ नदी, सर्वश्रेष्ठ माता आणि सर्वश्रेष्ठ देवी आहेस. ऋग्वेदातील सरस्वती, ईला आणि भारती या तीन प्रमुख देवतांमध्ये सरस्वतीला मानाचं स्थान आहे. आता सरस्वतीचा प्रवाह दुर्बल होत असल्याचा ऋग्वेदात कुठलाही उल्लेख नाही. यावरून सरस्वतीला सर्वाधिक शक्तिमान नदी मानणाऱ्या ऋग्वेदाची रचना यमुना सतलजने सरस्वतीची साथ सोडण्याआधी झालेली असावी असा निष्कर्ष निघतो व ऋग्वेदाचा कालखंड किमान इसवी सन पूर्व 10,000 इतका मागे जातो. सध्या सुरू असलेल्या ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रो आर्किओलॉजी, सिस्मॉलॉजी, ओशनोग्राफी यासारख्या विविध ज्ञानशाखांवर आधारित संशोधनामधून सुद्धा हाच निष्कर्ष निघतो. या पार्श्वभूमीवर आक्रमक आणि स्थलांतरित आर्यांनी इसवी सन पूर्व 1200 मध्ये ऋग्वेदाची निर्मिती केली हे प्रतिपादन किती हास्यास्पद आहे हे आपल्याला कळून चुकतं. अशा छोट्या छोट्या भारतीय संस्कृतीच्या गोष्टी हास्यास्पद करायच्या, त्याचं विडंबन करायचं, त्या खोट्या आहेत हे सिद्ध करायचं काम मॅकॉले आणि नंतर मॅक्स मुलर या दोघांनी केलं. आणि मग हेच कार्य जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वामध्ये स्वतंत्र भारतामध्ये करण्यात आलं. पुढे डाव्यांनी तर ह्याच्यामध्ये भरघोस भर घातली. म्हणून हा सगळा प्रपंच आहे. हे असत्यमेव जयते हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे, कारण हे पुस्तक फार महत्वाचं आहे भारतीयांसाठी. जर आपण भारताच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या पुढच्या 40-50 वर्षामध्ये हे सगळे मिळून भारतातलं हिंदुत्व संपवतील, हिंदुइझम संपवतील, हे हिंदू राष्ट्र म्हणून संपुष्टात येईल. म्हणून हा सगळी धडपड, ही कळकळ. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.